नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण येथे आपल्या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ कसा वाचायचा आहे किंवा कसं त्याचं पठण करायचं आहे ते आपण आज शिकणार आहोत। स्वामी चरित्र सारामृत वाचायला काही नियम अटी वगैरे काही नाही, तो नित्यसेवेमधलाच भाग आहे। नित्यसेवा म्हणजे स्वामींची 11 माळी जप आणि त्यानंतर हे 3 अध्याय, तारक मंत्र असे भरपूर सेवा दिलेल्या आहेत। त्यापैकीच हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये आपल्याला 21 अध्याय दिलेले असतात। रोज क्रमशः आपल्याला नित्यसेवेमध्ये 3 अध्याय वाचायचे असतात। तर 3 अध्याय वाचायचे, त्यानंतर ते 7 दिवसांमध्ये कंप्लीट होतात। मग 7व्या दिवशी बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो किंवा नवीन सेवेकरी आहेत त्यांना प्रश्न पडतो, 7व्या दिवशी आपण त्याचं कसं करायचं, काय करायचं। तर काही नाही मैत्रिणींनो, अवघड असं काही नसतं। अगदी स्वामींची सेवा म्हटलं ना, स्वामींना मनापासून जे काय आपण करेल ते अगदीच आवडतं। मग त्या दिवशी आपल्याला काय करायचं, स्वामींचा आवडता नैवेद्य किंवा त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे, पण आता सांगते तुम्हाला। स्वामींचा आवडता नैवेद्य, त्या दिवशी आरती करायची आणि त्यानंतर आपल्या त्या ग्रंथाचे उद्यापन करायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला जर वेळ असेल दुसऱ्या दिवशी चालू करायचं असलं करू शकता, नसेल 2-3 दिवसांनी चालू करायचे असेल तरीही करू शकता। असं काही त्याच्यामध्ये असं नाही आहे खंड पडला हे पडलं, काही नाही। ती नित्यसेवा आहे, आपण ते असं तसं करू शकतो, त्याला नियम अटी असं काहीही नाही आहे। त्यामुळे खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये रुजू व्हा, स्वामींची सेवा करा, म्हणजे आपल्याला त्यांचा मेवा भेटेल, स्वामींचा आशीर्वाद भेटेल। कोणत्याही पद्धतीने अगदी मनापासून स्वामींपर्यंत आपण पोचू अशा पद्धतीची सेवा करा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे कमेंट्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा। थँक्यू व्हेरी मच।